तुम्हीही तुमच्या आजूबाजूला कधीतरी असे बाळ नक्कीच बघितले असेल आणि या बाळाला नेमकं काय झाले आहे हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. बाळामध्ये जन्मताच आढळणाऱ्या या व्यंगाला न्यूरल ट्यूब डिफेक्ट असं म्हणतात. आता बाळाला हे होण्यामध्ये कोणाचीही चूक नाही, तर यासाठी बरेचसे घटक कारणीभूत आहेत, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे गर्भधारणेच्या वेळी स्त्रियांमध्ये असणारी आयर्न आणि फॉलिक ॲसिडची कमतरता. आता बऱ्याचशा स्त्रिया म्हणतात की आम्ही तर गर्भधारणेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पहिले 3 महिने किंवा 9 महिन्यांपर्यंत सुद्धा आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घेतल्या, तरी देखील आमच्या बाळाला हे का झाले. तर लग्नानंतर जेव्हा प्रेग्नन्सीचे प्लॅनिंग सुरू करतात त्याच्या 1 ते 3 महिने आधीपासूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने आयर्न आणि फॉलिक ॲसिड सुरू करणे खूप गरजेचे आहे. कारण न्यूरल ट्यूब डिफेक्ट हा गर्भधारणेनंतर पहिल्या 28 दिवसांमध्येच होतो, जेव्हा बऱ्याचशा स्त्रियांना आपण प्रेग्नंट आहोत हे कळलेलेही नसते. बाळाला जर न्यूरल ट्यूब डिफेक्ट झाला तर आपण तो कधीच बरा करू शकत नाही. फक्त काही शस्त्रक्रिया करून आपण बाळाचे आयुष्य हे चांगले करण्याचा प्रयत्न करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ही छोटीशी माहिती उद्या जन्माला येणाऱ्या बाळामध्ये खूप मोठे व्यंग टाळू शकते. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर.